युवा ग्रुप सांबरदाड विपक्षामध्ये जयंबे करसोंड दोन संघ एकमेकांच्या विपक्षामधील हा सामना मात्र आपण पाहतोय. एका बाजूला प्रथम फलंदाजी खेळण्याचा निर्णय राहिला गेला. नाणेफेकी जिंकली गेली करसोंड संघानं आणि तिथून मात्र फलंदाजीसाठी दाखल झालेत. मैदानाच्या आतमध्ये रुपेशा स्ट्राईक एंड वरती अनिरुद्ध बसवत. बिग बॅटल बिग मॅच पाहायला मिळाल. तर गोलंदाज ट्रॅक वरती आकाश वरटा दाखल झाला. इथून पंचांचा इशारा आला लेट्स प्ले असेल. सामन्याला मात्र सुरुवात झाली या ठिकाणी. आकाश वरटा गोलंदाज ट्रॅक वरती. पहिलाच बॉल रुपेसाठी जरूर बॅटचे शाडेकडे धावची चिनावी संधी आहे. इथून मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी डेंजर हेंड कडे आले होते. परंतु इथून जर पहिलं गेलं तर थोडासा बब्बल त्या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळाला. थोडस पडले गेले होते त्या ठिकाणी. परंतु इथून एक धाव सहजरीतीने पूर्ण झाली. इथून धावचीची नामी संधी होती. डायरेक्ट हिट जर आला असता निश्चित स्वरूपामध्ये फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. आपल्याचे खूपच बाहेर पंचाने दर्शवलं गेलं. इथून बॉलचा इशारा आला. इथून एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव होईल ऍड धावफलकावरती आणि एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं. 2 धावा धावफलकावरती. इथून उडवलं जरूर क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. इथून सरळ सीबारे का पार आलाय उत्तुंग बिग ब्लास्ट षटकार 6. किचून मारला पिकअप शॉट स्विचचा तो प्लेट दॅट बेस खाली राहणारा चेंडू राहिला गेला. गोलंदाज पुनरागमन करतो त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू होता. तिथून मात्र यष्टीरक्षक कर्णधार आपण पाहिलं तर अविनाश कांबळे कोणती चुकी करणार नाही. इथून सॉफ्ट हँड मध्ये त्या ठिकाणी मात्र चेंडू जाऊन विसावला आणि इथून मात्र डॉट बॉल आला. याही वेळेस मोठा प्रहार जरूर इनटू द गॅप मध्ये चेंडू सरळ सीमारे का पार आलाय चौकार 4. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक कॉन्टॅक्ट बोर्डची संधी. स्वतः गोलंदाज आकाश त्या ठिकाणी चुकी मात्र करतोय. इथून या चुकीला माफी नसेल कारण अनिरुद्ध बसवत सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडला. एक जीवनदान मात्र एक सोपा झेल धरतीला दान केला. इथून या चुकीला माफी नसेल. कालच्या दिवसात सुद्धा असंच काही घडलं होतं. क्वालिफायर मॅच एकता पाटील बडा विपक्षामध्ये साईदे बंदाडे हा संघ त्या ठिकाणी मात्र आदेश ठाकरे ती चुकी राहिली गेल्या आणि तिथून मात्र एक विस्फोटक नॉक विजय अंबातने साकारली होती. 37 धावा त्याच्या खेळीमध्ये आल्या होत्या आणि तिथून मात्र एक चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये. चेंडू बराच काळामध्ये इथून कोणतीच चुकी करणार नाही. स्वप्ने वरटा त्या ठिकाणी इथून फलंदाज बाद होईल. रुपेश येतोय बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. इथून 13 धावा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर ज्या ठिकाणी पहिला षटक समाप्त झाला. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती. यातून निम्मा दाखल झाला. मनीष जाधव दाखल झाला. 1 डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती आपण त्याला पाहतोय. त्या ठिकाणी शेवटच्या अंतिम चेंडूवरती रिले कॅच पाहायला मिळाला. त्या ठिकाणी चुकी जरूर झाली होती अविनाश कांबळीच्या माध्यमातून.
आणि तिथून जर पाहिलं गेलं तर चांगलाच जाईल त्या ठिकाणी कॅरी केला स्वप्नील वर्टन, कोणती चुकी झाली नाही आणि तिथून मात्र रुपेशला परतावा लागला. झाला तंबूच्या आसऱ्याचा मार्ग त्याने पकडला जरूर. इथून दुसरं षटक प्रगती पथावरती असेल. इथून अभिजित लाखात दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. तर चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. दुसरं षटकच्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. 3 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. त्या ठिकाणी विकेटला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. अभिजित लाखात एक यंग टॅलेंट, उभरता सितारा, चांगली गोलंदाजी या हंगामामध्ये राहिली गेली त्याच्या माध्यमातून. तोच गोलंदाज दाखल झाला. जी चुकी मात्र झाली इथून आकाश वरटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र झेल सोडला होता अनिरुद्ध बसवतचा. तो मात्र किती महागडा ठरेल येणाऱ्या काळामध्ये. येणारी काळ आणि येणारा वेळ मात्र दर्शवून देणारा. त्या ठिकाणी पहिला षटक संपुष्टात आला. 13 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. इथून बॅट चिरडी गॅस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. इथून मात्र चेंडूला फील्ड करेल साईनाथ. फेकी मात्र होत्या तन्वार. बॅकअप चांगला आहे. इथून 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोचलं जातं 15 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मानावी लागेल इथून करसोडला संघाची, कारण तिथून मात्र पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये आतापर्यंत त्यांना यश आलं. फुलटस बॉल मिस्टर स्ट्रोक याही वेळेस कॉटन बॉलची संधी. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. फुलटो चेंडू जरूर होता परंतु फुल टोल वसूल करू शकला नाही. अनिरुद्ध बसवत नाराज हताश होत बॅक टू दी डगआउट. तंतून अभिजित लाखात पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी. चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. चांगला क्षेत्ररक्षक राहिला गेला. यातून एकाच धाव्यावरती 5 व्हावं लागतं. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 16 अंकावरती. एक षटक निर्णायक आहे, कारण ज्या ठिकाणी अभिजित लाखात दाखल झाला आहे आणि इथून मात्र फलंदाजाचा कोणतीच संधी दिली जात नाही. इथून शांत ठेवलं, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. त्याच अनुषंगाने धावफलकावरती आपण पाहू शकता 16 धावा आहेत धावफलकावरती. 2 गतीमध्ये परिवर्तन केला. पंच आमच्याकडे वळलं गेलं. पंचाने दर्शवलं गेलं ट्रम्पलाईचे खूपच बाहेर चेंडूच्या हाताळले राहिले गेले आणि इथून मात्र वाईट बॉल आला. एक्स्ट्रा स्वरूपातील अवांतर धाव मात्र धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचला जाता ते म्हणजे 17 धावा धावफलकावरती. पूर्ण विकतजी खरेडे सरांचं शुभागमन झाला. सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. विनंती असेल मुख्य डॅशवरती आपण सन्नापण होऊन मॅचचा आनंद घ्यायचा. आणि इथून चांगली गोलंदाजी जरूर. तो ट्रम्पलेच्या बाहेर या आधीचा चेंडू होता. इथून मात्र डॉट बॉल आलाय. पूर्ण चांगली गोलंदाजी हाताळली जाते. अभिजित लाखात आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. या दोन्ही काही वेळा चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी मात्र झाली परंतु एकच जावेल आणि इथून मात्र एका धाव्यापासून तुम्ही रोखू शकणार नाही. एकच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं गेला फुलटो चेंडू जरूर होता. त्या ठिकाणी 10 शक्यता जरूर होती. थोडस चुकी झाली आणि इथून मात्र एक धाव सहज रीतीने पूर्ण झाली.
एकच्या मदतीने जर आपण पाहिलं गेलं धावफलक तपासून पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. यातून याही वेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डिसिप्लिन क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्या ठिकाणी मात्र एकच धाव आली याही चेंडूवरती आणि तून या एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जाता 19 रन 19 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांची समाप्ती झाली. एंड ऑफ द 2 ओव्हर्स 19 रन ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत नवीन गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होईल. त्यावर घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. परतून गोलंदाज अविनाश कांबळे स्वतः कर्णधार दाखल झाला. तिसरं षटक असेल प्रगतीपथावरती. आज कुठेतरी आदित्य वटवाची कमी जाणवली जाणार आहे संघामध्ये, कारण तो अनुपस्थित आहे. त्याची कमी मात्र निश्चित स्वरूपात जाणवली जाईल. या ठिकाणी पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. पुन्हा 2 षटकाची समाप्ती झाली. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं पतन झाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती स्वतः कर्णधार दाखल झाला. अविनाश कांबळे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल जरूर खूपचा ऐंच्या अतिरिक्त वर मात्र हा चेंडूंचे हाताळले राहिले गेले. पंचाने दर्शवलेला नो चेंडू आला बीमार मात्र हाताळला जातो. या ठिकाणी फ्रीटचा संकेत असेल. नो प्लस बाईकची एक धाव ऍड होईल आणि दोन मात्र फ्रीटचा संकेत आला. सुदर्शन चक्र फिरवली गेली आहेत आणि लायसन्स असेल फलंदाजासाठी. यातून मनीषला मात्र या फ्रीटचा फायदा उठवावा लागणार आहे, कारण त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे, क्षमता आहे त्याच्याकडे. इथून चेंडू मात्र चेंज ऑफ द पेस आहे. उलटो चेंडू परंतु त्यावरती मोठा प्रहार करू शकले नाही. अक्षय कांबळे त्या ठिकाणी आलेत, कोणती चुकी करणार नाही. एकाच धाव्यावरती साठीच पाय व्हावं लागतं, एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतं. जरूर चांगले चेंडू हाताळण्याची क्षमता याही गोलंदाजाकडे. परंतु पहिलाच बॉल थोडासा भरकटलेली लेंथ लाईन आपण पाहिल्या. त्या ठिकाणी मात्र बिंबार हाताळला होता. तिथून पुन्हा एकदा दाखल होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस जागा बडवून पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. त्या ठिकाणी जरूर झेल सुटली गेली होती, परंतु सेकंड चान्स मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये तो परिपूर्ण केला. इथून फलंदाज बाद होईल. इथून चेतनच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डक आउट. कॉन तोंड कुणाल बसवत दाखल झाला. तोंड त्याला चांगला खेळ साकारावा लागणार. तोंड शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला, त्यामध्ये गोलंदाजाला यश आला आणि तोंड चांगली गोलंदाजी पुनरागमन जरूर करतोय. पहिलाच बॉल जरूर बिबर आला होता, खराब चेंडू हाताळला होता. जी स्वरूपामध्ये तोंड आदित्य बटवाची कमी जाणवली जाणार आहे, कारण अष्टपैलू नेतृत्व करतोय संघासाठी आणि तोंड चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या हंगामामध्ये राहिला गेला. जरूर आज इथून लाईव्ह स्वरूपात मॅचचा आनंद घेत असतील, कारण त्याची कमी या ठिकाणी भासली जाते संघाला. दोन्ही आहे वेळेस जरूर गतीमध्ये परिवर्तन केलं. ट्रम्पलाईचे खूपच बाहेर चेंडूंचे हाताळले राहिले गेले आणि इथून मात्र अवतर धाव्याने एक धावफलक पुढे सरसावल जाऊन पोचलं जातं. 23 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, एक विकेट त्याच्या नावावरती. एक्स्ट्रा स्वरूपातील या धावा मात्र खर्च करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये गोलंदाजाला यश आला. कुणाल बसवतला बॅकफूट वरती पाठवला जाता. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची संख्या मात्र झाली गेली. 2-4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल या षटकातील.
इथून याही वेळेस अप्रतिम रासिक डिलिव्हरी राहिली गेली. इथून याही वेळेस डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू याही वेळेस आला. इथून अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली. गोलंदाज अविनाश कांबळे मिडल ओव्हर मध्ये दाखल झाला. इथून मात्र जी रणनीती आखली गेली अनुषंगानं गोलंदाजांना प्रमोट केल्या जातात. इथून मात्र अनेक वेळा असं होतं की पहिलं षटक जो गोलंदाज हाताळेल तोच गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी येतो. परंतु इथून जी रणनीती बनवली गेली वेगवेगळ्या 3 गोलंदाजांचा इथे उपयोग केला जातो आणि त्यामध्ये गोलंदाजांना यश आला. तुम्ही आहे वेळेस पंचांकडे आउट अपील जरूर. इथून मात्र फलंदाज बाद होईल. सॉफ्ट डिसमिसल राहिलं गेलं त्या ठिकाणी चुकी केली नाही. लाऊड अपील जरूर आणि इथून फलंदाज बाद. कुणाल बसवत गोल्डन डकचा शिकार होत असताना एकी धाव मात्र खाते ओपन करू शकला नाही आणि तिथून मात्र तंबूच्या आसऱ्याला. पूर्ण अभिजित लाखात पुढे एकदा दाखल झाला. ट्रॅक वरती चौथा षटक प्रगतीपथावरती धावफलक आतापर्यंत आपण पाहतोय 23 धावफलकावरती जाऊन पोहोचलं जातं. ओतून हर्षल जोडी दाखल झाला. गोलंदाज अभिजित लाखात पुन्हा एकदा पहिलाच बॉल बन्नाट वेगावर स्वार आणि इथून मात्र निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल पहिलाच बॉल आला. तो जितके निर्धाव चेंडू येणार तितके मात्र प्रेशर मध्ये असेल बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळाल. तो म्हणजे जयंबे करसोंडा हा संघ. कारण इथून जर निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश आलं तर निश्चित स्वरूपामध्ये प्रेशर कन्वर्ट होईल आणि तिथून मात्र विकेट्स ते पतन होणार आहे. तो इथून जरूर लेडी गेज राहिले गेले होते. तो इथून ऑन बाउंस चेंडूला कलेक्ट केलाय त्या ठिकाणी आणि तिथून मात्र याही वेळेस डॉट बॉल येईल. तोंड कुठेतरी बॅकफुट वरती संघ धावा मात्र जमवाव्या लागतील कारण इथून हवेचा झोत सुद्धा वाढला जातो. इथून जर मिस्टर स्ट्रोक जरी असला तरी निश्चित स्वरूपामध्ये चेंडू मात्र सीमारेषा पार करू शकतो. परंतु इथून चेंडूला खेळावं लागणार आहे. इथून पावलांचा वापर जरूर त्या ठिकाणी स्वतः गोलंदाजाला चेंडू वरती एकच जाव येईल कारण चांगले गोलंदाज आहे. इथून शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये त्याला यश येते गोलंदाजाला आणि इथून मात्र आज आपल्या नावाची छाप सोडली जाते याच मैदानामध्ये. याच मैदानामध्ये बिरसा फायटर संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगली खेळी राहिली होती. चांगली गोलंदाजी अभिजित लाखातच्या माध्यमातून यंदाचा हंगाम ज्याने गाजवला असेल. तर इथून हर्षल धोडी ऑन स्ट्राईक वरती आणि इथून मात्र त्यांचे 12 पॉइंट आपण निरंजनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जी माहिती पुरवली जाते अनुषंगाने त्यांनी सांगितलं गेलं की हर्षल धोडी सातत्याने आपण पाहिलं गेलं तर नाईटसाठी खूप प्रॅक्टिस मात्र करत होता कारण या स्पर्धेची खूप वाट पाहिली आणि इथून चांगला सराव त्याच्या माध्यमातून आणि आज त्याचा फायदा होईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. पहिल्याच बॉलवरती डिफेन्सिव्ह स्वरूपामध्ये चेंडूला जरूर खेळलं गेलं त्या ठिकाणी एकच धाव परिपूर्ण झाली. इथून एक धावेने मात्र स्वतःचं खातं तर ओपन झाले. तर हर्षल धोडीच्या माध्यमातून आपण पाहतो इथून याही वेळेस चांगला चेंडू राहिला गेलाय. बॅट आणि बॉलचा जरूर संपर्क नाही आहे त्या ठिकाणी आणि तो जर पाहिलं गेला तर पंच दर्शवतील दूर या ठिकाणी मात्र एक धाव सहज बॅट कट्या. इथून एकच धाव येईल. इथून मात्र कोणत्याच प्रकारची संधी दिली जात नाही. आतापर्यंत पाहिलं गेलं तर शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकातील. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात या 2 षटकामध्ये. इथून हर्षल धोडी पुन्हा एकदा दाखल झाला. हा चेंडू निर्णायक असेल. इथून मात्र उडवलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला 1 बाउन्स कलेक्ट केलं जातं. फेकी मात्र चांगली झाली आहे. इथून धावतीची संधी मात्र परंतु फलंदाज पॉपेट क्रीज वरती सेफ आहे. इथून शेवटच्या अंतिम बॉल वरती या 2 धावा आल्यात. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं म्हणजे 28 धावा धावफलकावरती
इथून 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. उर्वरित 28 धावा धावफलकावरती. इथून या उर्वरित 6 चेंडूवरती किती धावा जमेल तो म्हणजे जयंबे करसोंडा हा संघ तद्वार मी मुकर करेन. यापुढील जो होणारा सामना असेल धोंडलपाडा विपक्षामध्ये नवरंग गरोडापाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचा याची नोंद घ्या. परतून शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज अक्षय कांबळे दाखल झाला. अष्टपैलू नेतृत्व जरूर त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. राऊंड विकेट दाखल झाला. बरेच जाधव संघर्ष करतोय. संघर्षाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये झाली आहे परंतु त्याला यश येत नाही. याही वेळेस अतिरिक्त हाईटच्या वर त्या ठिकाणी चेंडूंची हाताळणी राहिले गेले आणि तर मात्र बिमार स्वरूपातील हा चेंडू असेल ज्या ठिकाणी मात्र पूर्ण स्वरूपातील या धावा खर्च केले जात आहेत. तो फ्री हिटचा संकेत जरूर मनीष जाधव साडे इथून मात्र त्याचा फायदा उठवू शकला नाही कारण इथून डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली या चेंडूवरती. इथून फ्री हिटचा चेंडू होता. लायसन्स होतं या चेंडूवरती परंतु त्याचा फायदा उठवू शकले नाही यात. अक्षय कांबळे पुनरागमन करतोय. याही वेळेस धावची जी संधी आहे इथून फलंदाज बाद होईल. इथून यशची चाणक्य रीतीने झालं त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होईल. मनीष जाधव बॅक टू द पवेलियन गॉन. Thank you to new man. इथून निर्धाव चेंडू आला त्या ठिकाणी मात्र डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत कार्य करतोय. गोलंदाज अक्षय कांबळे गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून जर पाहिलं गेलं तर अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील आणि धावफलकावरती दुष्काळ लागला गेला ज्या ठिकाणी 29 धावा धावफलकावरती पाहतो. तो दिल्ली दाखल जरूर झाला. तो सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहेत परंतु चेंडूला रोखू शकणार नाही आहेत. चेंडू मात्र चकवा देत असताना सरळ क्लिअर होतो. सीमा रेखा पार आलाय चौकार 4. तो फुल टच बॉल आहे त्याला मात्र तारा नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. फुल टच बॉल वरती फुल टोल वसूल. महत्वाच्या वेळेला महत्वाचं योगदान इथून दिलीपने दर्शवलंय.
यातून एक षटकार एक चौकार महत्वाच्या 10 धावा मात्र या ठिकाणी खूप महागड्या ठरल्या जाणार आहेत. यातून अक्षय कांबळेवरती आक्रमण झालं गेलं. त्या ठिकाणी 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला. 39 रन ऑन दी स्कोर कार्ड. यातून एक फायटिंग टोटल मात्र पोहोचला गेला तो म्हणजे जयंबे करसोंडा हा संघ. यातून शेवटचा अंतिम बॉल असेल त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर किती धावा जमेल दिलीप. धावचीची धाबी संधी यातून आकाश शोरटा ते चुकी करणार नाही आणि तिथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. 39 धावा जमवल्या गेल्या आणि 40 धावांचं टार्गेट सेट केला. 30 बॉल 40 ची गरज असेल युवा ग्रुप सांबरदार संघाला. तद्वर आपण वळूयात नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी मी विनंती करेन धोंडलपाडा विपक्षामध्ये आपण बघणार आहोत नवरंग गरोडापाडा. चला या प्लीज लगेच कर्णधार टॉस बॉस वरती. चला प्लीज कर्णधार धोंडलपाडा संघ आणि त्या संवेदीतून विनंती करेन नवरंग गरुडापाडा संघात लगेच या प्लीज विनंती असेल. इथून धोंडलपाडा संघाचा कर्णधार आमच्या समोर जोडले गेले. विनंती असेल नवरंग गरुडापाडा संघ आपला कर्णधार त्वरित टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचा नोंद घ्या. चला दोन बॅटर सुद्धा आपण मैदानामध्ये पाठवायचे नोंद घ्या. तोडणं आपण नाणेफेकी करणार आहोत. विकासजी खरेडे सरांचे शुभ असतंय मात्र नाणेफेकी केली जाईल. त्या ठिकाणी सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. धोंडलपाडा विपक्षामध्ये नवरंग गरुडापाडा या दोन संघादरम्यान बिग बॅटल मात्र आपल्या भेटीसाठी येणारा दोन प्रथम चॉईस दिली जाईल. थोडी तोड ना प्रथम नाणेफेकी जिंकली गेली. एकंदरीत काय निर्णय असेल तुमचा?
तर तुम्ही प्रथम फलंदाजी करणार आहात. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण अमके डायसवरती सरापण व्हायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल आणि या 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. 50+. आणि तोडणं असे कोणते फलंदाज असतील जे मात्र 50 धावा करण्यामध्ये योगदान देतील या सामन्यामध्ये. राहुल कडू, मनीष बात्रा. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. तर इथून वळूयात धोंडपाडा संघाच्या कर्णधाराकडे. जर तुम्ही प्रथम नाणेफेकी जिंकली गेली असेल तर काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण. आणि इथून मनासारखं क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45 धावापर्यंत. शेवटचा अंतिम प्रश्न. आणि हे 40 ते 45 धावा रोखण्यामध्ये असेल तो कोणते गोलंदाज असतील जे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी साकारतील. मुकेश तुंबडा आणि अमोल रावते. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. इथून टॉस बॉक्सवरच न्यूज आहे. त्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली या नवरंग गरोडापाडा संघानं. त्या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रण दिले गेल्या धोंडपाडा संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. पूर्ण पहिलाच बॉल कडक प्रहार. चेंडू बराच काळ क्षेत्ररक्षक जर कुणाल बसवत प्रयत्न करतात परंतु इथून यश येणार नाही. चौकारानं स्वागत केलं गोलंदाज. तुम्ही पाहिलं गेलं तर चौकारानं स्वागत ज्या ठिकाणी आपण पाहतोय धावफलक 4 पुढे सरसावेल. पहिल्याच बॉल वरती कडक प्रहार. सुजितच्या बॅट सुजितच्या विपक्षामध्ये खेचलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार. 4च्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली. दोन धावफलक 4 पुढे सरसावेल. 40 धावांचं एक माफक लक्ष. त्याचा पाठलाग करताना मात्र लवकरात लवकर मॅच फिनिश करायची. थोडासा उशीर जरूर झाला आदित्य बटवायचा मी उल्लेख करेन. कारण इथून जर त्याची गोलंदाजी असते निश्चित स्वरूपामध्ये जे शेवटचं अंतिम षटक आपण पाहिल्या थोडे धावा जरूर खर्च जास्त झाल्या होता आणि तिथून मात्र ते धावा खर्च झाल्या नसत्या. इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार. यावेळेस पिकअप शॉट. चेंडू सरळ स्टँड डॉट डिलेव्हर सीमा रेखा बार आलाय अक्षय कांबळीच्या बॅट मधून. षटकार 6. थँक्यू डीजे. पुन्हा पॉवर प्लेला पॉवरफुल बनवलं जातं. तिकडे सुजित वरती आक्रमण आणि आक्रमण पाहतो. दोनच खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेत असताना अक्षय कांबळे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती चौकार आला. तदनंतर पिकअप शॉट षटकार आलाय त्या ठिकाणी आणि पूर्ण या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोचला गेलाय 10 धावा धावफलकावरती. बटाट स्टार्ट झाली ड्रीमगत सुरुवात ज्या ठिकाणी 30 चेंडू 40 माफक लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना 10 धावा धावफलकावरती. यावेळेस कट केला इनटू द गॅप मध्ये. नॉन स्टॉप रिझन क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतात. चेंडूला थांबवला जरूर होता परंतु इथून चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ सीमा रेखा बार आलाय. पुन्हा एकदा चौकार 4. तर तोडणं सुजित वरती आक्रमण. येथून यावेळेस उडवलंय जरूर क्षेत्ररक्षक चेतन त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. सब डिसमिसल फलंदाज बाद. अक्षय कांबळे बॅक टू दी डगआउट गॉन. थँक्यू डीजे.
इथून निम्मान वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती अभिजित लाखात दाखल झाला. तो धावफलक मजबूत स्थितीमध्ये ज्या ठिकाणी येणारे चेंडू आपण पाहणार आहोत. 26 चेंडू आणि 26 ची गरज असेल. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तो डॉट बॉल आला. दोन चांगली गोलंदाजी त्यांनी पलटवार जरूर केलाय. शेवटचा ती बॉल असेल या ठिकाणी. इथून चांगल्या चेंडूची हाताळणी राहिली गेली. इथून पुनरागमन केलाय. विकेटचं पतन घेतोय. जरूर 3 चेंडू तुमच्या नावावरती जरी असेल तिथून पलटवार राहिला गेला सुजितचा. यातून याही वेळेस स्प्लेंडर बेस डॉट बॉल जरूर अभिजित लाखात पूर्णपणे बॅकफूट वरती. इथून निर्धाव चेंडूवाला षटकाची समाप्ती झाली. त्या ठिकाणी एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 14 रन मध्ये स्कोर कार्ड 14 धावा धावफलकावरती. पहिलं षटक समुष्टात आला. एक गडच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असेल 24 आणि 24 बॉल मध्ये 26 धावांची गरज विजयासाठी असेल. युवा ग्रुप संबर दहाड संघाला. इथून नवीन गोलंदाज चला स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल तुम्हाला. लगेच गोलंदाजाला प्रमोट करायचा. परतून दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज दाखल झाला. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. पहिलं षटक सुजितच्या नावावरती कारण पहिल्या 3 चेंडूवरती धावा आल्या. तदनंतर मात्र त्याने पलटवार केला. एक विकेट्स मात्र घेतला आपल्या खात्यावरती आणि इथून मात्र 2 चेंडू निर्धाव आल्यात. इथून अविनाश कांबळीला आपण पाहतोय. इथून जर पाहिलं गेलं तर शरीरापासून दूर ठेवलं गेला. वेग भन्नाट आणि इथून मात्र अटाने बॉलचा काही संपर्क नाहीये. डॉट बॉल जरूर आला. चांगली गोलंदाजी समीरा. याही वेळेस काय भन्नाट वेग आहे. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला प्रेशर कन्वर्ट करणारा. जी सुरुवात कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरला जाईल त्या ठिकाणी अक्षय कांबळेने थोडीशी घाई जरूर केली असेल कारण 3 चेंडूवरती 14 धावा जरूर आल्या होत्या. तिथून अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन राहिलं गेलं त्या ठिकाणी आणि तिथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागला होता. त्याच अनुषंगाने इथून पाहिलं गेलं तर समीरला प्रमोट केलं आणि इथून समोर अविनाश कांबळी परंतु त्याला बीट केलं जातं. प्रत्येक बॉल वरती डॉट बॉल जरूर. पहिले 2 चेंडू समीरच्या नावावरती. इथून यावेळेस पथ आम्हाला दर्शवतील डाऊन द लेगचा 12 बाउन्सर मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो मात्र वाईट बॉल आला. 1 बाउन्सची ताकीद मात्र दिली गेली या ठिकाणी. इथून एक्स्ट्रा स्वरूपाने अवतर धाव ऍड होईल. या एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. या ठिकाणी जाऊन उचलत जात 15 धावा धावफलकावरती. इथून सलगचा तिसरा आपण पाहतो. त्या ठिकाणी तिसरा बॉल डॉट बॉल आला. प्रतिम गोलंदाजी एक्स्ट्रा स्वरूपातील या 3 चेंडूवरती एक धाव खर्च केली गेली. या वाईट स्वरूपातील बॅटचा एकही स्पर्श केला नाही आतापर्यंत. याही वेळेस पूर्णपणे बॅकफूट वरती. इथून 4 चेंडू सलग 4 निर्धाव
आपण पाहतोय. कारण आधी ज्या वेळेस मॅच ऑन झाले होते त्याच वेळेस मी म्हटलं होतं की कुठेतरी आज आदित्य बटवा नाही या संघामध्ये आणि त्याची कमी जाणवेल. सुरुवात जरी चांगली झाली असली तरी मात्र इथून गोलंदाजाने पलटवार केला, पूर्णपणे बांधून ठेवला अविनाश कांबळीला, मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवला. तुम्ही आहे वेळेस जरूर पाहून झाला देऊन जी ताकीद दिली होती त्या अनुसरून इथून मात्र नो चेंडू पंचांनी घोषित केला. कारण जास्त उसळ घेणारा हा चेंडू राहिला गेला आणि इथून मात्र संधी असेल फलंदाजाला. कारण अपलक या इच्छा मदतीने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. आता परत एक्स्ट्रा स्वरूपातील धावा खर्च करतोय गोलंदाज समीर. त्यानं मात्र फ्री हिट सुदर्शन चक्र स्वरूपात फिरले गेले लायसन्स आहे इथून अविनाश कांबळीकडे. यावेळेस पिकअप शॉट, ट्रेडमार्क शॉट मात्र अविनाश कांबळीचा. इथून त्याला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू देऊ शकणार नाही आणि दिले तर ते मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहेत. हे मात्र दर्शवलेल्या फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केलं आणि इथून मात्र षटकार आला, ज्या ठिकाणी मात्र खेचून मारला. जरूर बराच काळ हे चेंडूच्या शोधात होते आणि इथून मात्र तो चेंडू आला आणि इथून 6च्या मदतीनं आपलं पुढे सरसावताना जाऊन पोचलं गेला 22 धावा धाफळक्यावरती. इथून शेवटपर्यंत बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणारा समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. येणारे बॉल समीकरणामध्ये बदल. त्या ठिकाणी येणारे चेंडू असे 19 आणि 19 चेंडू मध्ये 18 धावेची गरज असेल. याही वेळेस उलट चेंडू जरूर होता. इथून मात्र पंचांनी दर्शवला डाऊन द लेगचा मारा समीरच्या माध्यमातून आणि चेंडू सरळ सीमारेखा पार आला. यातून मात्र बोंड स्वरूपातील ह्या धावा असतील त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या मार्गावरती नेऊन ठेवणार आहात. कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आणि तिथून मात्र अशा प्रकारचे चेंडू हाताळून तुम्हाला चालणार नाही. एक्स्ट्रा स्वरूपातील या 5 धावा बोंड स्वरूपात ऍड होतील आणि धावफलक या 5च्या मदतीनं पुढे सरसावताना जाऊन उचललं जातं. ते म्हणजे 27 धावा धावफलकावरती. दुनिया वेळेस मोठा प्रहार करायचा होता जरूर. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ब्रंडन मेस डॉट बॉल आला. इथून समीकरणामध्ये बदला. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 13ची गरज असेल. इथून कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिले जाईल, कारण इथून करसुंडा संघाकडे ती गोलंदाजी या परंतु इथून त्या धावा रोखणं तुम्हाला रोखायला लागणार. कारण इथून जर चांगला खेळ राहिला गेला त्याच्या स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंगत येईल. इथून जर एखादा विकेट आला तर मॅच ऑन होईल पुन्हाच एकदा आणि मोमेंटम झुकला जाईल. परंतु ते करून दाखवावा लागणार आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. मात्र कोणत्या गोलंदाजाला आणलं. सरळ बॅटचा वापर आहे. हेलिकॉप्टर सरळ फिरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आल्यात कोणते चुकी करणार नाही. हर्षल धोनी त्या ठिकाणी एक चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला. फलंदाज बाद होईल या ठिकाणी. इथून मात्र अभिजित लाखाच्या खेळाला पूर्ण विराम. चांगलं शॉट सिलेक्शन जरूर होतं त्या ठिकाणी, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हर्षल धोनी कोणती चुकी करणार नाही.
तोड नसता बॉल 13ची गरज मॅच अजूनही ऑन आहे. गोलंदाजाने पलट वार केलाय इथून आकाश वर्टा त्याचा मात्र त्रिफळाचित. कारण मी आधीच म्हटलं होतं या गोलंदाजाकडे क्षमता आहे. तर विकेट टेकिंग जर गोलंदाजी साकारली तर मॅच ऑन होईल आणि मोमेंटम झुकलं जाईल. तेच घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. आकाश वर्टा इथून मात्र गोल्डन डकचा शिकार झाला. इथून मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद आकाश वर्टा बॅक टू दी पवेलियन. ऑन हॅट्रिक बॉल असेल या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती अक्षय त्याने मात्र 4 मुंडा जीत केला आणि तिथून ऑन हॅट्रिक चेंडू असेल. त्या ठिकाणी आकाश वर्टा जरूर त्याच्याकडून आशा असतील अपेक्षा असतील परंतु इथून जर पाहिलं गेलं तर त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जात आहे. इथून 16 बॉल 13ची गरज. मॅच रंगली गेली आहे कारण विकेटचा पतन झाला. इथून अविनाश कांबळे जोवर मैदानामध्ये आहे तोवर मात्र आशेचा किरण असेल युवा ग्रुप सामरदार संघासाठी. न्यूमॅन जरूर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. दिलीप दाखल झाला. 16 बॉल 13ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. इथून यावेळेस कट केलाय जरूर अनिरुद्ध बसवत त्या ठिकाणी. इथून बॅक एरियाला चेंडू दन 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 ट्रॅव्हल जरूर झाला. त्यावर मात्र क्षेत्ररक्षण झाला. तिसरा धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र काय घडलं जात. इथून मात्र 3 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. इथून डायरेक्ट हिट जर आली असती तर धावची स्वरूपात दिलीपला मात्र बाद व्हावं लागलं असतं परंतु तसं काही घडलं नाही आहे. इथून ह्या 3 धावा महत्वाच्या ऍड होतील कारण ज्या ठिकाणी हॅट्रिक बॉल होता तिथून मात्र कुठेतरी आखून टप्प्याचे लेदन लाईन मात्र आजमावले गेले आणि तिथून मात्र त्या 3 धावा आल्यात. 3च्या मदतीने धावला 30. यावेळेस अप्रतिम फटका त्या ठिकाणी अप्रतिम फॉलिंग स्वीप. चेंडू मात्र फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केला. सरळ सीमा रेखा पार षटकार. थँक्यू डिसे. तोंड मात्र मॅच पूर्णपणे झुकले गेले. ज्या ठिकाणी तोंड येणार चेंडू असतील ते म्हणजे 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 4 धावेची गरज. 36 धावा धावफलकावरती. इथून मात्र या चेंडूवरती स्टायलिश फिनिश येईल. इथून अविनाश कांबळे या मात्र चेंडूवरती फिनिश करेल का हा सामना. इथून चांगला फटका इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. इथून मात्र विजयाचा शंखनाद करणारा हा आलाय सीमा रेखा पार चौकार आणि विजयी झाला युवा ग्रुप सामरदार संघ. कुठेतरी अविनाश कांबळेनं नाराज केलं होतं फलंदाजी करताना आणि तिथून मात्र थोडस नाराजी व्यक्त केली होती आदित्य बटवानं परंतु इथून नव्या उमेदीने नव्या जोशानं दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी सज्ज होणार आणि इथून मात्र एक बॅक बॉन्ड म्हणून त्यांच्या संघामध्ये ऍड होईल आणि इथून मात्र एक चांगला संघ बांधणी पाहायला मिळणार आहे. तो मॅच आपण बघणार आहोत. एका बाजूला धुंडलपाडा संघ असेल तर त्यांच्या विपक्षामध्ये नवरंग गरुडापाडा. प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकी जिंकली गेली आणि इथून फलंदाजी करताना पाहायला मिळाल नवरंग गरुडापाडा संघ. तर क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे धुंडलपाडा संघाला. जसं सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती थोडासा हलकासा बदल आपण पाहणार आहोत. आमचे साथी समालोचक या ठिकाणी जॉईन होतील मायक्रोफोन वरती. कल्पेश गोरे सर, थँक्यू व्हेरी मच.